वार्षिक सभा हो थांबा रघुनाथ शेटला बोलू ऐका हो ऐका सन्माननीय सभापती महोदय हा बोला बोला 2-3 मुद्दे मांडणारे फक्त ऐकून घ्या मी सूचना करणार ऐका बोला रघुनाथ शेट बोला बोला मग अशी जुन्नर मार्केट नारायणगाव मार्केट कमिटीमध्ये टोमॅटोच्या पावत्या तुम्ही देणार असं बोलले हो पावत्या पण दाखवल्या पण सगळ्यांना त्या पावत्या दिल्या जात नाही त्या सगळ्यांना दिल्या जाव्यात अशी माझी विनंती आहे एकदम बरोबर हे चालणार नाही सगळ्यांना हो एकच मिनिट मुद्दा आहे बरं का ते रघुनाथ असं नाही चालणार सगळ्यांना दिलं पाहिजे 100% ते द्या जात नाही त्याची काळजी घ्या अजिबात त्या दिवशी पावत्या न दिलेला शेतकरी भेटेल त्यावेळेस तुमच्याकडे तक्रार येईल एक तर 100% त्या अर्थात ऐका रघुनाथ शेठ म्हणतात हो सिरियस विषय पावत्या काहींना सगळ्यांना दिल्या जात नाही म्हणतात हे असं नाही चालणार ज्या शेतकऱ्याला एखाद्या व्यापाऱ्याने पावती जर दिली नाही ती तुमच्याकडे दाखवलं तर त्याचं लायसन लगेच रद्द करायचं कारण ऍक्शन घेणार दुसरा मुद्दा आपण संचालक मंडळ म्हणून सगळ्यांचं निवडून आला सभापती उपसभापती सगळ्या संचालकांना माझी विनंती आहे की आपण दर आठवड्याला प्रत्येक उपबाजारामध्ये भेट दिली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा जर बाजार असेल वजन असेल त्याचा नियम राहतो ते आपण सूचना मान्य करावी अशी विनंती आहे तिसरा जो विषय आहे की आपल्या बाजार समितीची गाडी आहे ती गाडी आपण बरेच दिवस वापरतोय सभापती असेल सचिव असेल त्या गाडीवरती बाजार समिती जुन्नर किंवा APMC जुन्नर सभापती असं नाव टाकावं अशी माझी विनंती आहे तिसरा एक मुद्दा आहे त्याचं उत्तर द्या तुम्ही नंतर अजून एक मुद्दा आहे की ज्या वेळेला आपण एवढी मोठी मार्केट कमिटी चालवतो तालुक्याच्या बाहेरचे शेतकरी माल पिकवतात कष्टाने मार्केट कमिटी चालतात म्हणून आपल्याला शेत मिळतो म्हणून आपली मार्केट कमिटी मोठी आहे परवा अजितदादा त्यांच्या बाजार समितीमध्ये बोलले विषयांतर करत नाही मी विषयाला धरून आहे तेव्हा त्यांनी तिथं विचारलं की आपल्या बाजार समितीचा किती उत्पन्न आहे त्यांचं उत्पन्न 1,60 लाख रुपये फक्त मी काल सचिवाशी बोललो त्या फोनवरती आणि त्यांनी अनुदान बाकी त्यांना 150 कोटी रुपये दिले बाकी कामं करायला मग कोर्ट असेल जागा घ्यायला असेल आपण सुद्धा जर दादाकडे तुम्ही म्हणता मी फार जवळ आहे मी नाही काय म्हणतात जवळ नाही म्हणलो मी आईच्या कानावर घातले म्हणलं ऐकू तर मला विषय आता तुम्ही म्हणता मला माहित नाही आता ते काय तुम्ही ठीक आहे तुम्ही कसं केलं जवळ आहे म्हणले आता दादाचं माझ्या प्रेम माझ्या तिथं आहे म्हणून तालुक्यामध्ये काही कोर्ट असेल इतर विकास कामं करायचे असेल तर शासनाचा निधी मिळवावा काय हानी शासनाचा निधी मिळवा दुसरा असा विषय की मागाशी शेतकरी निवास जेवणाचा विषय निघाला तर आपण तुम्ही सभापती मी सभापती असताना इथं जुन्नरला आपण शेतकरी निवास बांधलाय तिथं शेतकरी निवास आणि जेवणाचं चालू करायचं होते गाळे आपण वाटून टाकले लोकांना ते गाळे परत घ्या आणि तिथं शेतकरी निवास चालू करा अशी माझी विनंती आहे तुम्ही काय निर्णय घ्या तुमच्या दुसरा मुद्दा बाजार समितीला एवढं उत्पन्न मिळत असताना शासन आपल्याला सरकारी जागा देते मग माझं मत आहे की नारायणगावलाच बाजार झाला पाहिजे असं नाही येडगावला होऊ शकतो तेजावाडीला होऊ शकतो उद्या डुंबरवाडीला होऊ शकतो हिवऱ्यात होऊ शकतो माझं ऐकून घ्या फक्त तर मग हे सगळं असताना शासन जर 1 रुपयात जागा देत असताना तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे का सभापती साहेबांनी ही 10 एकर जागा घेताना 30 कोटी रुपयाचं नुकसान केलं मार्केट कमिटीचं तर माझं ऐका की ते 30 कोटी रुपये आपण तो व्यवहार रद्द करा शासनाकडून जागा घ्या आणि इतर ठिकाणी मग बाजार मोठे करा ना आणि शेतकऱ्यांच्या जे काही भावना तालुक्यात आहे जे तुमच्याबद्दल बोलत जाते ते पुसून टाका आणि तो व्यवहार रद्द करावा एवढी विनंती करतो तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेऊ शकता धन्यवाद आता हे बघा याचा खुलासा करतो हा म्हणजे खुलासा होऊ दे ना इकडं ते शिवमधून बोलले एवढे प्रश्न मांडले हा शेतकरी बोलतात मी अगोदर सांगितलं करायचं म्हणून मला वाटतं कुणीतरी सांगितलं सुद्धा ते म्हटलं करायचं गाडीवर नाव रघुनाथ लेंडे होते 1.5 वर्ष सभापती त्यांनी टाकलं नाही सभापती म्हणून परंतु मला ऐका अतुल शेठ ऐका 1 मिनिट हो ऐका ना बरं 1 मिनिट पण मला नाव टाकायचं नाही कायद्यात तसं नाहीये मला नाव टाकायचं नाही मला मोठेपणा नको मी काय कुठं गेलं तर त्या टाकणार नाही परत हे खरी 1 मिनिट तुम्ही सभापती आता मला उत्तर ऐका मी उत्तर तुमचं सगळं प्रश्न ऐकले मला त्याचं अरे मग असेल तर मी ते मागे घेतो शब्द तुमचं होतं ठीक आहे अरे APMC सुंदर होतं ते टाकू ना अहो 1 मिनिट परत ते पण बंधनकारक नाही ते टाकतो ना APMC सुंदर टाकू बरं का सचिव APMC सुंदर टाका ते 1 मिनिट ते भोजन थाळीचं बोललो परत दुसरं मी आदरणीय आजारांशी बोललोय त्याच्यामुळे किती फायदे झाले काय झाले तो भाग सगळा आता ती जागा सगळं तो बोलतो निधीचं सुद्धा बघू ती सूचना चांगली आहे रघुनाथ शेट्टी की बाबा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पालकमंत्री पुण्याचे त्याच्याकडून निधी मिळाला पाहिजे 300 कोटी दिली पाहिजे तिथं दिलाय बारामतीला ती इथं घेऊ नक्की त्याबद्दल चांगलं आहे आणि दुसरं जे म्हटले
खरेदी रद्द करा आणि दुसरीकडे जागा मिळते अशी. आता तिथं मला तांब्याला एक जण म्हणला हातवीसला 50 एकर जागा देतो तिथं मार्केट नेऊ का? एक मिनिट नाणगावला त्याचा रघुनाथ म्हटले हा खरेदी खताचा व्यवहार जो आहे सगळ्या जाहिरातीने त्याच्या सगळ्या फुलाचा प्रस्ताव केलेला आहे. तो खरेदी खत झालाय तिथे मी कोल्ड स्टोरेज मार्केट कमिटी सुरू करतोय. तो विषय माझा त्याचं जे आहे त्याचा मी फुलाचा अगोदरच केलेला आहे. ते रद्द करा दुसरी घ्या ते करा हे माग नाही. ग्रामपंचायतचे पण दाखले घेऊन तिथं जागा शिल्लक नव्हती. कुठं म्हणलं येडगावचं पण शिल्लक नव्हतं. ते संचालक मंडळाने बहुमताने निर्णय घेतलाय. पणन मंत्री संचालकांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं आणि कवडं आता त्यामुळे ते काय होणार नाही. तुम्ही जे म्हणते सूचना जे आहे योग्य ते कवडे साहेब तुम्हाला निविदा त्यांना बोलायचं काय ते फक्त ते दोन एकच मिनिट बरेचसे लोक बोललेले आहेत परंतु थांबवलं नाही ना थांबवलं नाही कोणाला आपली माफी मागून अरे जर वातावरण हलकं फुलकं होतं हलकं फुलकं होतं. अरे फाटा माझा ज्यावेळेस 2003 खूप चांगली सभा चाललेली आहे. हो काय काय म्हणले खूप चांगली सभा या ठिकाणी सुरू आहे आणि आपण खूप त्याला सांगा ना तुम्ही सांगा माझं एकच मिनिट घेतो. जागेच्या अनुषंगानं आता जो काही मुद्दा रघुनाथ शेट्टी यांनी काढला त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी जे काही खरेदी खत केलं संध्याकाळी 6 वाजता केलं ते झालं. जागा नावावर झाली हा विषय नाही. पण जर ती जागा खरेदी करण्यापूर्वी आपण ही सभा होऊन ती जर जागा खरेदी केली असती तर इतका वादंग उठलं नसतं. माझा मुद्दा घेतो. आता भविष्यामध्ये आपल्याला बाजार समितीचं विस्तारीकरण अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. अनेक काही जागा घ्यायच्या असतील काही गोष्टी असतील तर त्याला सभा या सभेत त्याला परवानगी किंवा तो विषय मांडून त्याला घ्या म्हणजे जेणेकरून असं ऐका तुम्ही वकील आहात नाही झालं असं तर या कायद्यात असतं. जसं ग्रामसभागावर बोलवावी या कायद्यात असतं की पहिली वार्षिक सभेची मंजुरी घ्यावी तरच जागा खरेदी करावी संचालक मंडळाने तरच डेव्हलपमेंट करावी तरच निधी टाकावा. तर सरकारकडे माझ्या संचालक मंडळाने केलं असतं अशी तरतूद नाही. संचालक मंडळ निर्णय घेते वार्षिक मीटिंगला फक्त माहिती द्यायची असते. त्यामुळे तशी तरतूद कायद्यात नाही. असं करावं ठीक आहे ना आपण वकील आहात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. इकडं वाणी साहेब बोलले ना कवडे साहेबांना बोलायचे सुधा त्यांना बोलायचे दिलीप डोंगरे आदरणीय सभापती महोदय जरी ही तरतूद असली तरी मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण जनरल बॉडीची जागा खरेदीसाठी परवानगी घेतलेली आहे आणि जनरल बॉडीनी मागच्या वेळेस जागा खरेदी करण्याला परवानगी दिलेली आहे. आणि उपबाजार ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस 2003 साली त्यावेळेस कैलासवासी धोंडूशेठ कुराडे यांचं आपल्याला फार मोठं योगदान लाभलेलं आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव संजय शेठ धोंडूशेठ कुराडे आणि संतोष शेठ धोंडूशेठ कुराडे यांचंही आपल्याला असंच योगदान आहे. म्हणून या दोघांचाही सत्कार या ठिकाणी मान्यवरांनी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. दादागिरी चालू आहे काय दादागिरी तुमची अशी हुकुमशाही चालणार नाही. अशी हुकुमशाही चालणार नाही. दादागिरी चालणार नाही. तुम्ही काय मालक झाले काय तुम्ही काय मालक झाले मालक झाले का असं नाही चालणार. अरे आम्हाला बोलायचा अधिकार आहे. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.